गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ मनी हा पॉईंट्स डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये ॲनिमल मनी, कमॉडिटी मनी, मेटॅलिक मनी, मेटॅलिक क्वाइन्स, त्यामध्ये दोन टाईप्स स्टँडर्ड ऑर फुल बॉडी क्वाइन्स अँड टोकन क्वाइन्स. त्यानंतर पेपर मनी, क्रेडिट मनी, प्लास्टिक मनी अँड लास्ट इलेक्ट्रॉनिक मनी. हा पोर्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो काही क्वालिटीज ऑफ मनीचा पॉईंट आहे हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. क्वालिटीज, पैशाच्या कुठल्या क्वालिटीज आहेत? नॉर्मली पैसा काय करतो किंवा कुठल्या क्वालिटी आहेत सध्या पैशाला? त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल ॲक्सेप्टॅबिलिटी. आज पैसा कोणीही एक्सेप्ट करतो. कुठलंही ट्रान्झॅक्शन जर आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर आपण मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून पैशाचा वापर करतो. बरोबर आहे. जर आपल्याला एखादी कमॉडिटी मार्केटमधून परचेस करायची असेल तर त्या केसमध्ये कमॉडिटीच्या मोबदल्यामध्ये कन्सिडरेशन म्हणून आपण पैशाचा वापर करतो. आज शक्यतो सर्वच जागी मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून मनीचा वापर केला जाईल. कोणीही एक्सेप्टॅबिलिटी देतं, कोणीही एक्सेप्ट करतं. सपोज मला एक मोबाईल परचेस करायचा आहे. मी मोबाईल शॉपीवर गेलो, तिथून त्यांनी सांगितलं की 10,000 रुपये प्राईस आहे एका मोबाईलची. तर त्या केसमध्ये मी तो मोबाईल घेईल आणि त्यांना मोबाईलच्या मोबदल्यामध्ये पैसे देईल. बरोबर. त्यांनी पैसे काय करतील? एक्सेप्ट करतील. पण तेच जर मनी सोडून अदर दॅन मनी काइंडमध्ये जर काही मी ट्रान्झॅक्शन करत असेल, फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडून मोबाईल घेतला आणि त्यांना एक ड्रेस दिला, समोरची पार्टी सेलर एक्सेप्ट करेल का? नो. त्यामुळं जे काही सध्या मनी आहे, मनीला कोणीही एक्सेप्टॅबिलिटी दे. एनिथिंग विच इज यूज ॲज मनी मस्ट बी इझिली एक्सेप्टेड बाय ऑल फॉर एक्सचेंज पर्पज. आपण मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून जे काही कन्सिडरेशन असतं, कन्सिडरेशन म्हणजेच काय रे? मनी. कन्सिडरेशनलाच आपण मनी म्हणतो, मीडियम ऑफ एक्सचेंज. त्यानंतर डिव्हिजॅबिलिटी. डिव्हिजॅबिलिटीमध्ये काय सांगितलं आहे की जे काही पैसा आहे तो पैसा स्मॉल डिनॉमिनेटरमध्ये डिवाईड होऊ शकतो. यस, आपण पैसा डिवाईड करू शकतो. एक 2000ची जर नोट असेल तर 2000ची नोट 500च्या 4 नोटमध्ये डिवाईड करू शकतो आपण. करेक्ट. 2000ची नोट 500 रुपयाच्या 4 नोटामध्ये डिवाईड करू शकतो, किंवा 100च्या 20 नोटामध्ये डिवाईड करू शकतो. राईट. 50च्या 40 नोटामध्ये डिवाईड करू शकतो. जर 10च्या नोटा घेतलात तर त्या केसमध्ये किती होतील? 200 नोटा डिवाईड करू शकतो. म्हणजे कुठलाही पैसा असेल तर ते आपण डिवाईड करू शकतो. राईट. 10ची जरी नोट असेल तर आपण त्याला 5-5च्या नाण्यामध्ये डिवाईड करू शकतो. कुठलाही पैसा सध्या जे काही मार्केटमध्ये मनी चालू आहे, पैसा चालू आहे, तो पैसा डिवाईड करणं पॉसिबल आहे. राईट. डिव्हिजॅबिलिटी. मनी शुड बी इझिली डिव्हिजेबल इन टू स्मॉलर डिनॉमिनेशन्स टू फॅसिलिटेट स्मॉल ट्रान्झॅक्शन्स. कुठलंही एखादं ट्रान्झॅक्शन्स करायचं असेल, कुठलं एखादं छोटं मोठं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण पैसा डिवाईड करतो. फॉर एक्झाम्पल मी एका शॉपवर गेलो आणि तिथून
एक मोबाईलचं चार्जर परचेस केलं. त्यांनी मला प्राईस सांगितली 350, 350 रुपये. मी काय करेल की त्यांना एक 500ची नोट देईल. ते काय करतील मला की त्या 500मध्ये डिवाईड करतील. एकतर 15 नोटा देतील, 50च्या 3 देतील किंवा 100ची 1 आणि 50ची 1 देतील. म्हणजे काय होईल रे, डिव्हिजॅबिलिटी. मी जी काही मनी ट्रान्झॅक्शनमध्ये यूज करत आहे ते मनी डिवाईड होऊ शकतो, राईट. डिव्हिजॅबिलिटी. त्यानंतर ड्युरॅबिलिटी. मनीला ड्युरॅबिलिटी आहे का रे, काळांतर चालतो का मनी? यस. जर आज आपण कुठलीही नोट पाहिली तर ती नोट प्रिंटआउट झालेली असेल 2009, 2010, 2000, अदरवाईज 2018, 2019. म्हणजे ड्युरॅबिलिटी आहे. मनी हे मोर दॅन 1 इयर, मोर दॅन 12 मंथ्स चालू शकतं, राईट. ड्युरॅबिलिटीच्या केसमध्ये काय सांगितलं आहे की पैशाला ड्युरेशन आहे. पैसा हा पेरिशेबल नेचरचा नाही आहे. पेरिशेबल म्हणजे नाशवंत नेचरचा नाही आहे. हां, फाटू शकतात पण त्यामध्ये ड्युरेशन आहे. जर आपण जपून ठेवला तर ते नष्ट होत नाही किंवा पैशाचं डेप्रिशिएशन होत नसतं, राईट. आत्तापर्यंत कधी ऐकलं नसाल की कॅशवर आपण डेप्रिशिएशन चार्ज केलं. ड्युरॅबिलिटी. मनी शूड ऑल्सो possess the characteristics of durability. Currency notes and coins are being used repeatedly and shall continue to do so for years together on account of durability. असं एखाद्या वेळेस होतं पहा, जी आपल्याकडे नोट आहे, जी आपल्याकडे करन्सी आहे, त्यावर एक छोटंसं नाव टाकायचं आणि ती मार्केटमध्ये द्यायची. काही काळानंतर किंवा काही काळानंतर किंवा काही वर्षानंतर ती नोट आपल्याकडे परत येते. त्यावेळेस आपल्याला खूप जास्त हॅपीनेस होतो, म्हणजे खूप जास्त आनंद होतो. का तर आपलीच नोट होती, मार्केटमध्ये सगळीकडे फिरून आपल्याकडे झाली, राईट. ड्युरॅबिलिटीची केस. त्यानंतर कग्जनॅबिलिटी. त्याला रिकग्नायझिबिलिटी असे म्हणलं तरी चालेल. मनी मस्ट बी इझिली रिकग्नाइज्ड. It should have certain distance marks so as to avoid confusion by a receiving person. आज छोटा मुलगाही पैसा ओळखू शकतो, राईट. 1 रुपयाचं नाणं काय असतं, 2 रुपयाचं कसं असतं, 5 रुपयाचं नाणं कसं आहे, 10 रुपयाची नोट कुठली आहे, 50ची कुठली आहे, 100ची कुठली आहे, कोणीही पैसा ओळखू शकतो, राईट. असं कधी झालं आहे का तुमच्यासोबत की आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत पैसे, आपण समोरच्या पार्टीला 500ची नोट दिली आणि समोरच्या पार्टीनं आपल्याला 100ची नोट दिली आणि आपण तसंच घरी गेलो? होतं का असं कधी? नाही. म्हणजे आपल्याला पैसा लगेच समजतो. रिकग्नायझेशन म्हणजे समजणे. आपल्याला लगेच समजतो की ही 100ची नोट आहे, ही 50ची नोट आहे, ह्याला 500ची नोट म्हणतो, राईट. कग्जनॅबिलिटीमध्ये काय सांगितले, मनी मस्ट बी इझिली रिकग्नाइज. इट शूड हॅव सर्टन डिस्टन्स मार्क्स सो ॲज टू अवॉइड कन्फ्युजन बाय द रिसिविंग पर्सन. पैशाची किंमत समजते किंवा पैसा काय आहे ते समजतो, त्यामुळे जे काही कन्फ्युजिंगचा पार्ट आहे तो कन्फ्युजिंगचा पार्ट होणार नाही. त्यानंतर पोर्टॅबिलिटी. पोर्टॅबिलिटीमध्ये काय सांगितलं आहे की आपण मनी हे इझिली पोर्टेबल करू शकतो, राईट. इट शुड बी इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदाउट एनी डिफिकल्टी. एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर आपण मनी ट्रान्सफर करू शकतो किंवा घेऊन जाऊ शकतो, यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. फॉर एक्झाम्पल, मला 50ची नोट माझ्या घरून कॉलेजपर्यंत घेऊन जायची, इझिली घेऊन जाऊ शकतो. पॉकेटमध्ये टाकली, कॉलेजवरून घरी किंवा घरून कॉलेजपर्यंत आली. म्हणजे वन प्लेस टू अनदर प्लेस मनी काय होते, शिफ्ट होते, ट्रान्सफर होते, त्यामध्ये काहीही अडथळे येत नाही. इट शुड बी इझी टू कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदाउट एनी डिफिकल्टी. एक्सपेन्स अँड इनकन्व्हिनियन्स. फॉर एक्झाम्पल, करन्सी नोट्स आर इझिली पोर्टेबल. करन्सी नोट आपण इझिली काय करू शकतो,
पोर्ट करू शकतो. किती झाले? 5. फर्स्ट इज जनरल एक्सेप्टॅबिलिटी, सेकंड मीन्स डिव्हिजॅबिलिटी, थर्ड ड्युरेबिलिटी, फोर्थ कग्जनॅबिलिटी, फिफ्थ पोर्टॅबिलिटी. 6 नंबर आहे होमोजिनिटी. होमोजिनिटी मीन्स वॉट? एक समान, एक जिन्सी. आज ज्या काही करन्सीज आहेत, फॉर एक्झाम्पल 500ची करन्सी असेल, 500ची नोट असेल, जशी पहिली नोट असते तशीच दुसरी नोट असते, किंवा जशी फर्स्ट करन्सी असते त्याच वेमध्ये सेकंड करन्सी येईल. त्याचा कलर, शेप, स्ट्रक्चर हे काय असेल? एक समान, एकसारखं असेल. पहिली 10ची नोट आणि दुसरी 10ची नोट यामध्ये काही डिफरन्स नसतो, किंवा फर्स्ट 500 नोट आणि सेकंड 500 नोट, एकाचा कलर ग्रीन आहे, एकाचा कलर व्हाईट आहे, असं होतं का कधी? नाही होत. म्हणजे ज्या काही करन्सीज आहेत त्या करन्सी काय असतील रे? एक समान असतील, त्यामध्ये कुठलाही डिफरन्स नसेल. होमोजिनिटी, एक समान. मनी ऑफ अ पर्टिक्युलर डिनॉमिनेशन्स मस्ट बी होमोजिनियस ऑर आयडेंटिकल इन इट्स फीचर्स. त्याचे जे काही फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ते काय असतील रे? एक समान, एकसारखे असतील. आणि त्यानंतर स्टॅबिलिटी, स्टेबल. स्टॅबिलिटीबद्दल मी अगोदरही तुम्हाला सांगितलं आहे. स्टॅबिलिटी म्हणजे काय सांगितलं आहे की पैशाला आपण मीडियन ऑफ एक्सचेंज म्हणून स्वीकारतो, राईट. जर एखादी कमॉडिटी, एखादी गुड्स, एखादी वस्तू जर आपल्याला परचेस करायची असेल किंवा सेल करायची असेल, तर त्या केसमध्ये आपण मनी, पैसा हा मीडियन ऑफ एक्सचेंज म्हणून वापरतो. मनी शूड हॅव अ स्टेबल मॉनिटरी व्हॅल्यू. पैशाला काय रे? मॉनिटरी व्हॅल्यू आहे. इट सर्व्स ॲज अ मेजर्स ऑफ व्हॅल्यू टू एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. एखादी गुड्स किंवा एखादी सर्व्हिस जर आपल्याला प्रोव्हाइड करायची असेल, तर त्या केसमध्ये जे काही आपण मीडियन ऑफ एक्सचेंज म्हणून स्वीकारतो त्याला काय म्हणू? मनी. फॉर एक्झाम्पल, आता गुड्सचं एक्झाम्पल तर सांगितलेलं आहे, सर्व्हिसचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपली तब्येत खूप खराब झाली आहे. तब्येत खराब झाल्यानंतर आपण काय करतो रे? की डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला चेकअप करतात, बरोबर. डॉक्टर काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागलेत, नॉट्स गुड्स. वस्तू प्रोव्हाइड करत नाहीत, अगोदर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि डॉक्टरनं जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे त्याच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना फीस पे करतो, त्याला काय म्हणू? सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यामुळं जे काही कन्सिडरेशन वन पर्सन टू अनदर पर्सन शिफ्टेड होईल त्याला आपण काय म्हणतो? मनी, राईट. मनी शूड हॅव अ स्टेबल मॉनिटरी व्हॅल्यू. इट सर्व ॲज अ मेजर्स ऑफ व्हॅल्यू टू एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस. These goods can be sold and purchased in future as per requirement. किती झाले टोटल? 7 पॉईंट्स पाहिले आहेत आज आपण. हे 7 पॉईंट जे काही झालेत ते एक वेळेस रिवाईज करा. हार्ड असा पोर्शन कुठलाही नाही आहे, ठीक आहे. सो चलो बच्चों, थैंक यू. अच्छे से पढ़ाई करो, अच्छे मार्क्स लाओ. ओके.